नमस्ते, मी गणेश कडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम ही आपण यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. 2025 या वर्षभरात ज्या ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारण्यात जाण्याची शक्यता आहे अशा टॉपिक आपण परीक्षेच्या दृष्टीनंच अभ्यास करत आहोत. फारशी अतिरिक्त माहिती न देता ज्या जे मुद्दे महत्त्वाचे आहेत तेच आपण डिस्कस करतो. आजच्या या सिरीज मधला आपलं पुढचं लेक्चर आहे डॉक्टर अजय कुमार यांच्याविषयीचा. डॉक्टर अजय कुमार यांची नुकतीच यूपीएससीचे 37वे चेअरमन म्हणून नियुक्ती झालेली आपल्याला पाहता येते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1962 ला झालेला आहे. मुद्दाम देऊन ठेवलेला आहे कारण आता पुढे त्यांचा कार्यकाळ ज्यावेळेस आपण पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल. IIT कानपूर मधून त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. अमेरिकेमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा या ठिकाणून त्यांनी MSc आणि PhD या डिग्री घेतलेल्या आहेत. 1982 चे केरळ केडरचे ते IAS ऑफिसर आहेत. भारताचे सर्वाधिक काळ म्हणजे 2019 ते 22 पर्यंत 38वे संरक्षण सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं पाहता येतं. आणि ते ज्यावेळेस संरक्षण सचिव होते त्यावेळेस त्यांचे महत्त्वाचे निर्णय खूप गाजले होते. अग्निवीर योजना, CDS जे पद आहे ते त्यांच्या कार्यकाळात निर्माण झालेलं आहे. आत्मनिर्भर भारत संरक्षण जे शस्त्रास्त्र आहे ते निर्मिती करण्यासंदर्भातलं आणि शस्त्रास्त्र कारखान्याचे निर्गुंतवणुकीकरण जे आहे त्याविषयीचे त्यांचे निर्णय चर्चेत आलेले आहेत. नंतर IT डिपार्टमेंटचे सचिव वगैरे असताना त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यात डिजिटल इंडिया अभियानामध्ये UPI जे आहे आणि आधार कार्ड यासारख्या योजना त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत. 2012चं जे इलेक्ट्रॉनिक्स धोरण आहे त्याचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर अजय कुमार राहिलेले आहेत. 2013ला त्यांना इलेक्ट्रॉनिक्स लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार पण मिळालेला पाहता येतो. 2019ला एमिटी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीने त्यांना PhD पदवी दिलेली पाहता येते. अशा प्रकारे त्यांची आपण वैयक्तिक माहिती पाहिलेली आहे. आता ते UPSCचे चेअरमन झालेले आहेत मे 2025 ला आणि त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत आहे. म्हणजे त्यांना साधारणपणे 2च वर्ष मिळणार आहेत. त्याचं कारण आहे त्यांचं तोपर्यंत 65 वर्ष पूर्ण होत आहे. मी अगोदर तुम्हाला त्यांचे जन्म तारीख दिलेली आहे. UPSCचे चेअरमन यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपतीच्या सहीने नियुक्ती होत असते. हे लक्षात ठेवा. कोणत्या कलमाद्वारे तर कलम 316 मधलं एक जे सब कलम आहे त्याच्याद्वारे आहे. आता थोडक्यात आपण UPSCची माहिती पाहूयात. एक तर आपल्याला अजय कुमार यांच्याविषयी माहिती विचारली जाईल किंवा UPSC जी संविधानिक संस्था आहे त्याच्याविषयी, मग आपण ते दोन्ही बघूया. UPSCची स्थापना जी आहे 1 ऑक्टोबर 1926 ला झालेली आहे. पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळं आतापासून आपण त्याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता गृहीत धरून आपण ते करून ठेवूयात. 26 जानेवारी 1950 ला UPSCला जे आताचं नाव आहे ते नाव देण्यात आलेलं आहे आणि संविधानिक मान्यता देण्यात आलेली आपल्याला पाहता येते. ते पण लक्षात ठेवा. UPSCचे पहिले चेअरमन जे आहेत सर रॉस बार्कर आपल्याला पाहता येतात. त्याच्यानंतर पहिले भारतीय आहेत HK कृपलानी, इथं 1926 लिहायचंय, 47 झालंय. भारतीय आहेत HK कृपलानी आणि पहिल्या महिला हे लक्षात ठेवा रोज मिलन मॅथ्यू 1992 ते 96 या दरम्यान त्या UPSCच्या पहिल्या महिला चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं पाहता येतं. आता UPSC विषयीची बेसिक जी माहिती आहे ती आपण करून ठेवूया म्हणजे काही प्रश्न आला तरी आपण तयार असू. UPSC विषयी कलम 13 ते 315 ते 323 विषयी याची माहिती आहे आणि भाग 14वा आपल्याला पाहता येतो. कलम 316 अन्वये UPSC चेअरमनची नियुक्ती राष्ट्रपती करतात, सदस्य आणि चेअरमनची. आता UPSCची स्ट्रेंथ किती आहे पहा. एक चेअरमन असतात आणि राष्ट्रपती ठरवतील तितके सदस्य आहेत. म्हणजे सदस्य संख्या संविधानाने निश्चित केलेली नाही तर राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार असते. हा शब्द लक्षात ठेवा. सध्या किती आहेत, एक चेअरमन आणि 8 सदस्य आपल्याला पाहता येतात. UPSCचे चेअरमन किंवा सदस्य होण्यासाठी कुठलीही पात्रता संविधानामध्ये नमूद नाही. फक्त एक गोष्ट म्हटली जाते, तुम्ही कमीत कमी 10 वर्ष सरकारी सेवेत असलं पाहिजेत. केंद्र सरकारचे असू द्या किंवा राज्य सरकारचे असावे. त्यांच्या सेवा शर्ती कोण ठरवतं तर राष्ट्रपती ठरवतात. राजीनामा कुणाला देतात ते राष्ट्रपतीला राजीनामा देतात. वयासंदर्भात लक्षात ठेवा त्यांचा कार्यकाळ एक तर 6 वर्षाचा असतो किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होण्यापर्यंत ते पदावर राहतात. आता त्यांना पदावरून दूर करणं हा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना. मग कोणत्या कारणाने दूर करणार आहेत तर एक तर ते दिवाळखोर असले पाहिजेत किंवा लाभाचं पद धारण केलेलं असावं. पुढचं लक्षात ठेवा राष्ट्रपतीच्या मते ते असक्षम असले पाहिजेत, अनेबल असले पाहिजेत. हे पण लक्षात ठेवा पदावर दूर करण्याचे कारण. या वर नमूद केलेल्या 3 कारणाव्यतिरिक्त गैरवर्तणूक या कारणाने सुद्धा त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. फक्त त्याला कंडिशन एक आहे, त्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टाचा सल्ला घ्यावा लागतो आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. ती गोष्ट इथं लक्षात ठेवा. राष्ट्रपतींना
ऍक्टिंग युपीएससीचे चेअरमन नेमण्याचा सुद्धा अधिकार आहे. ही तरतूद 15वी घटना दुरुस्ती 1963 न केलेली पाहता येते. पण ऍक्टिंग चेअरमन कधी नेमता येतात? जर पद रिक्त असेल किंवा सध्याचे चेअरमन काही कारणामुळे असक्षम असतील तर त्यावेळेस राष्ट्रपती ऍक्टिंग युपीएससी चेअरमन नेमू शकतात. आता युपीएससी ही संविधानिक संस्था आहे आणि संविधानिक संस्था म्हणून काम करताना त्यांच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं. मग त्यांचं स्वातंत्र्य कोणत्या गोष्टीच्या आधारे आपल्याला कळतं? एक, त्यांना कार्यकाळाची सुरक्षा आहे. दुसरं, त्यांचे वेतन आणि भत्ते कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया याच्यावर निर्धारित केलेले आपल्याला पाहता येतात. निवृत्तीनंतर त्यांना कुठलीही सरकारी सेवा करता येत नाही, परंतु राज्यपाल पद त्यांनी धारण केलेलं आहे. एकदा असं इन्सिडेंट घडला होता, पण त्यावेळेस राज्यपाल पद हे काही घटनात्मक पद आहे, त्यावेळेस त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यांची पुनर्नियुक्ती करता येत नाही. युपीएससीचे मेंबर जे आहेत ते एखाद्या एसपीएससीचे चेअरमन होऊ शकतात किंवा युपीएससीचे चेअरमन होऊ शकतात. पण जी व्यक्ती चेअरमन आहे आणि त्यांचा कालावधी पूर्ण झालाय त्यानंतर त्यांची रिअपॉइंटमेंट होत नाही, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे डॉक्टर अजय कुमार यांच्या निमित्तानं आपण त्यांची वैयक्तिक माहिती आणि युपीएससी विषयीचं जे बेसिक आहे, जे विचारलं जाऊ शकतं, ते कव्हर केलेलं आहे. 28 सप्टेंबर 2025 ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण पॉलिटीची पीवायक्यू अल्गोरिदम ही बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये 2013 ते 2024 या दरम्यानचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे एकूण 12 पेपर, त्या 12 पेपर मधले 163 क्वेश्चन अतिशय डिटेलपणे डिस्कस केलेले आहेत. ते डिस्कस करताना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड वापरलेले. व्हर्टिकल म्हणजे ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते अतिशय डिटेल घेतलेले आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे ज्याच्यावर अधूनमधून प्रश्न विचारले जातात त्याच्यातली बेसिक माहिती तिथं कव्हर केलेली आहे. कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतात ते सांगितलेलं आहे. काही निमॉनिक ट्रिक सांगितलेले आहेत. महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या कलम याची माहिती दिलेली आहे आणि हे सगळं तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे हा कोर्स जॉईन करण्यासाठी. याचा एक डेमो व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड केलेला आहे. हा QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला तो डेमो व्हिडिओ पाहता येईल आणि काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल, मग आज आपण इथं थांबूया. थँक्यू.